समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक मधील श्लोक क्रमांक 16 हा मानवी मोहाचे, अज्ञानाचे आणि जन्ममृत्यूच्या चक्राचे अत्यंत अचूक मानसशास्त्रीय विच्छेदन करतो. आधीच्या श्लोकात जगाचे नश्वरत्व आणि अचानक येणारा मृत्यू सांगितल्यानंतर समर्थ या श्लोकात एकाचा मृत्यू पाहूनही दुसरा माणूस स्वतःचा लोभ का सोडत नाही आणि याच लोभापायी तो पुन्हा जन्ममरण फेऱ्यात कसा अडकतो याचे रहस्य उलगडतात. विषय: मानवी लोभ आणि जन्ममृत्यूचे गुपित. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा अंत्यसंस्काराला जातो. तिथे गेल्यावर आपल्याला काही काळासाठी जग नश्वर वाटू लागतं. आपण शांत होतो, वैराग्याच्या गप्पा मारतो. याला आपल्या संतांनी स्मशान वैराग्य म्हटले आहे. पण गंमत पहा, स्मशानातून बाहेर पाऊल टाकताच आपण पुन्हा त्याच पैशाच्या, मत्सराच्या आणि लोभाच्या जगात वाहून जातो. आपल्या या अजब मानसिकतेवर अत्यंत मार्मिक बोट ठेवताना समर्थ रामदास स्वामी 16व्या श्लोकात म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. मित्रांनो, समर्थ म्हणतात, इथे एक माणूस मरतो आणि दुसरा त्याच्यासाठी रडतो. पण रडणारा हा विसरतो की उद्या अकस्मात त्यालाही याच वाटेनं जायचे आहे. माणसाचा लोभ कधीच संपत नाही आणि याच अपुऱ्या राहिलेल्या वासनांमुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. समर्थांच्या या श्लोकात पुनर्जन्माचा आणि मानवी दुःखाचा एक मोठा सिद्धांत लपलेला आहे. पहिली ओळ: मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. माणूस जेव्हा दुसऱ्याच्या मृत्यूवर रडतो तेव्हा तो स्वतःच्या मृत्यूबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतो. तो विचार करतो, अरे रे, तो गेला. पण त्याला हे समजत नाही की तो स्वतः देखील काळाच्या रांगेत उभा आहे आणि अकस्मात तोही पुढे जात आहे. आज आपण ज्याच्यासाठी अश्रू ढाळत आहोत, उद्या आपल्यासाठी कोणीतरी रडणार आहे हे विसरून माणूस संसारात गुरफटतो. दुसरी ओळ: पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते. समर्थ विचारतात, मृत्यू इतका जवळ असूनही माणसाची संपत्तीची, पदाची, वासनेची हाव संपते का? तर नाही. पुरे ना जनी लोभ. माणसाची तृष्णा कधीच पूर्ण होत नाही आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनात क्षोभ म्हणजेच संताप, अस्वस्थता आणि दुःख निर्माण होते. समर्थ पुढे एक क्रांतिकारी आध्यात्मिक सत्य मांडतात, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. भारतीय तत्वज्ञानाचा नियम आहे, तुमची शेवटची इच्छा जशी असेल तसाच तुमचा पुढचा जन्म ठरतो. जोपर्यंत तुमच्या मनातील लोभ संपत नाही तोपर्यंत तुम्हाला या पृथ्वीवर मागुता म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. इच्छा आणि लोभापायी माणूस कसा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो यावर संतांनी खूप सुंदर प्रकाश टाकला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, येणे जाणे तुटे ऐसे करी रे काही, धरूनी विठ्ठल पाही अंतःकरणी. तुकोबा म्हणतात की हा जन्ममृत्यूचा फेरा तोडायचा असेल तर मनातील लोभ सोडून भगवंताला मनात जागा दे. संत कबीरदास मानवी लोभाचे वर्णन करताना म्हणतात, चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु नहीं चाहिए वे शाहन के शाह. ज्याची वासना संपली त्याची चिंता संपली आणि ज्याला काही नको आहे तोच खरा राजांचा राजा आहे. पण लोभ माणसाला भिकारी बनवून पुन्हा संसारात खेचून आणतो. संस्कृत साहित्यात मानवी लोभावर महाकवी भर्तृहरी यांनी वैराग्य शतकम मध्ये एक अद्भुत सुभाषित लिहिले आहे. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्तम वयमेव तप्ताः.
कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. याचा अर्थ असा की आपण भोगांचा उपभोग घेतला नाही, तर भोगांनीच आपल्याला ओरबाडून खाल्ले. काळ संपला नाही, आपले आयुष्य संपले. आणि आपली तृष्णा, लोभ कधी म्हातारी झाली नाही. आपणच म्हातारे होऊन नष्ट झालो. समर्थांचा हा लोभामुळे पुन्हा जन्म होण्याचा किंवा दुःखात अडकण्याचा विचार जागतिक स्तरावर बौद्ध तत्वज्ञानाचा पाया आहे. भगवान बुद्ध यांचे दुसरे आर्य सत्य काय होते? दुःख समुदाय, म्हणजेच दुःखाचे मूळ कारण तृष्णा, ग्रीड हेच आहे. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत पुनर्जन्म आणि दुःख अटळ आहे. जर्मन तत्ववेत्ता शोपेनहावर हा भारतीय उपनिषदांनी प्रभावित होता. तो त्याच्या साहित्यात लिहितो, मानवी इच्छा या समुद्राच्या पाण्यासारख्या आहेत. तुम्ही जितके ते प्याल तितकी तुमची तहान अधिक वाढेल. इच्छा पूर्ण झाली की तात्पुरते सुख मिळते, पण लगेच दुसरी इच्छा निर्माण होते. हा न संपणारा लोभच माणसाला जीवनाच्या चक्रात विल टू लिव्ह जखडून ठेवतो. टॉल्स्टॉय यांच्या हाऊ मच लँड डज अ मॅन नीड या प्रसिद्ध कथेत पाहोम नावाच्या एका माणसाची गोष्ट आहे. त्याला जितकी जमीन मिळते तितकी तो अधिक मिळवण्याचा लोभ करतो. शेवटी अधिक जमीन मिळवण्याच्या नादात पळता पळता त्याचा मृत्यू होतो. शेवटी त्याला पुरण्यासाठी किती जमीन लागते? फक्त 6 फूट. समर्थांचे पुरेना जनीम लोभ हे या कथेचे अचूक सार आहे. मराठीतील प्रसिद्ध समीक्षक आणि अभ्यासक म.वा. धोंड किंवा नरहर कुरुंदकर यांच्या लेखनाचा अभ्यास केला तर समर्थांची मानसशास्त्रीय दृष्टी लक्षात येते. समर्थ इथे माणसाला कर्म सोडून संन्यासी व्हायला सांगत नाहीत. समीक्षकांच्या मते समर्थ आपल्याला आसक्ती सोडायला सांगत आहेत. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अतिलोभ धरतो तेव्हा आपले मन मुक्त राहत नाही. आजच्या भाषेत सांगायचे तर माणसाचे डिप्रेशन, अँक्झायटी आणि अपयशाचे दुःख हे केवळ त्याच्या अतिअपेक्षांमुळे आणि लोभामुळे असते. समर्थांचा हा श्लोक डिटॅचमेंट म्हणजेच अलिप्तता शिकवणारा एक उत्कृष्ट मानसोपचार आहे. तर मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचा हा 16वा श्लोक आपल्याला नेमका काय बोध देतो? हा श्लोक आपल्याला सांगतो की दुसऱ्याच्या मृत्यूकडे पाहून दुःख करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याची मर्यादा ओळखा आणि प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. गरजा मर्यादित ठेवा आणि लोभाला आवर घाला, कारण हा लोभच तुम्हाला मानसिक गुलाम बनवतो आणि शांतता हिरावून घेतो. ज्या दिवशी तुमचा लोभ संपेल त्या दिवशी तुमची क्षोभातून, ताणातून मुक्ती होईल आणि खऱ्या अर्थानं आत्मिक शांतता लाभेल. तुम्हाला समर्थांचा हा लोभ आणि पुनर्जन्माचा सिद्धांत कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्ही लोभावर नियंत्रण कसे मिळवता? कमेंट करून नक्की सांगा. हा सुंदर वैचारिक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. आणि अशाच सुंदर चिंतनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय